आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। धारावी ट्रान्झिट कॅम्पमधल्या शाळेमध्ये आदित्य ठाकरे पाहणी करतायत आणि तिथल्या लहान मुलांशी सध्या ते संवाद साधतायत। वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, आदित्य ठाकरे धारावीतल्या ट्रान्झिट कॅम्प मधल्या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत। काय उपक्रम आहे आणि काय पाहणी केली जाते? हा त्यांचा अचानक त्यांनी अशा प्रकारे महापालिका शाळांमध्ये पाहणी करण्यासाठीचा अचानक दौरा काढला। आपण बघतोय धारावीच्या ट्रान्झिट कॅम्प जी मुंबई महापालिकेची शाळा आहे तिथे ते पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, त्यासोबत साईनाथ दुर्गे, अंकित प्रभू हे जे नगरसेवक आहेत ठाकरेंचे शिवसेनेचे ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधतायत। अनेक प्रश्न शाळांसंदर्भातले आहेत त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी ते विचारणा करतायत। मग गणवेशाचा विषय असेल, कारण अनेक विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत। मागील वर्षी गणवेश घालून ते शाळेमध्ये येत आहेत आणि अशा अनेक प्रश्नांसंदर्भात विचारणा, एक आढावा आदित्य ठाकरे या विविध ज्या शाळा आहेत महापालिकेच्या, कारण याआधी सुद्धा किशोरी पेडणेकरनी आढावा घेतला होता, व्हिजिट केली होती। आता आदित्य ठाकरे स्वतः धारावीमध्ये येऊन या शाळेची व्हिजिट करतात। आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांशी सध्या संवाद साधतायत। धारावीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत सुद्धा आहे। वेदांत, कोणकोणत्या गोष्टींची आदित्य ठाकरेंनी या पाहणी दौऱ्यात पाहणी केली आहे? जी माहिती आपण घेतली त्यामध्ये सुरुवातीला गणवेशा संदर्भात त्यांनी विचारणा केलेली आहे। सोबतच त्यांनी ज्या फॅसिलिटीज शाळेमध्ये मिळतात, कारण याआधी आपण बघितलं महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती तेव्हा टॅब असेल किंवा इतर गोष्टी असतील, जे विविध साहित्य शैक्षणिक साहित्य दिलं जातं ते आता यावर्षी दिलं जातंय का, या सगळ्या संदर्भात विचारणा शिक्षकांसोबत ते करताना पाहायला मिळेल। त्यासोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा काही प्रश्न विचारतात आणि संपूर्ण शाळेची ते व्हिजिट करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच या ठिकाणचे जे मुख्याध्यापक आहेत, त्यासोबतच शिक्षक आहेत, त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधतायत आणि ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत मुंबई महापालिकेच्या शाळेसाठी ज्या आधी मिळायच्या किंवा त्यामध्ये अधिक कुठल्या गोष्टी मिळायला हव्यात या सगळ्याची विचारणा सुद्धा आदित्य ठाकरे करताना पाहायला मिळतात। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय धारावीच्या या शाळेमधली, जिथे आदित्य ठाकरे यांनी अचानक भेट दिलेली आहे। तिथल्या विद्यार्थ्यांशी सध्या ते संवाद साधतायत। ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथे अन्य कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील या संदर्भात आदित्य ठाकरे आढावा घेतायत। तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतायत। तिथले शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक असतील त्यांच्याशी देखील चर्चा केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।